तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। आणि मंडळी नक्कीच आज एक हटके रेसिपी म्हणजे जवळजवळ सगळ्यांनी ट्राय केलेली, सगळ्यांनी खाल्लेली रेसिपी असणार आहे। म्हणजे हे बाजारामध्ये आपण म्हणू शकतो की स्ट्रीट फूड अवेलेबल राहतं ते। तर आज आपण ते ट्राय करणार आहे, कारण सुट्ट्यांचे दिवस आहेत। आमचे काही पाहुणे मंडळी म्हणजे भाच्या वगैरे आलेले आहेत, बहिणीच्या मुली वगैरे। तर त्यांची फरमाईश होती, मामा आज वेगळं काहीतरी, तर थोडं वेगळं काहीतरी घेऊन आलोय। तर आज वेगळं म्हणजे कच्ची दाबेली, सगळ्यांची फेवरेट। तर कच्ची दाबेली घेऊन आलेलो आहे आणि ती मला असं वाटलं की आपण त्याची रेसिपी बनवू। आणि रेसिपी अशी बनवणार आहे की दाबेलीला लागणारा मसाला तो देखील आपण घरीच तयार करणार आहे। आणि ते कसं तयार करणार आहे तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, पुढे तुम्हाला तो व्हिडिओ घेऊन येतो। दाबेलीचा मसाला, बाकी आपण चटणी वगैरे तर रेडी केलेली आहे, बटाटे आपले उकडून घेतलेले आहेत, स्मॅश करून घेतलेत, बाकी सगळं हे। तर त्याला काय काय साहित्य लागतं आहे आणि मसाला घरी तयार केल्यानंतर इतका भारी होतो, त्याचा फ्लेवर वगैरे इतका छान येतो आणि त्याची चव देखील फ्रेश मसाला म्हणजे आपण घरी तयार करून असतो, त्याच्यामुळं वेगळंच हे असतं। तर नक्कीच तुम्हाला घेऊन येतो मी, व्हिडिओमध्ये पुढे कंटिन्यू राहा। तर मंडळी मसाला बनवण्यासाठी आपल्याला लागणारे धने, म्हणजे 1 वाटी धने, 1 चमचा आपण बडीशेप घेतलेली आहे, जिरं घेतले, चाट मसाला आहे, काळी मिरी आणि लवंग घेतलेली आहे आपण, दालचिनी आहे आणि कलरसाठी हा काश्मीरी तिखाचा आपला हे घेतलेला आहे, म्हणजे बेडगी मिरचीचा मसाला आहे। हा तिखट नसतो, कलरसाठी घेतलेला आहे। तर हे साहित्य आपलं पूर्ण। तर हा मसाला कसा बनवायचा आहे तर त्याचे आपण आता हे घेऊन येऊ। आणि दाबेलीसाठी नक्कीच आपण घेतलेत डाळिंबाचे दाणे, खोबऱ्याचा चव किसून, शेंगदाणे हे देखील आपण तयारच केलेले, म्हणजे मस्तपैकी खरपूस भाजून घेतलेत। आणि त्याच्यामध्ये मसाले वगैरे, चाट मसाले आपले, बेडगी मिरचीचा मसाला, थोडंसं मीठ टाकून त्याला आपण तयार करून घेतले। इकडं कांदा आहे आपला, ही आपली आंबट चटणी, दुसरं आपलं इकडं बटाट्याचं आपलं म्हणजे उकडून घेतलेलं आणि स्मॅश करून घेतलं आहे। परत हा इकडं हिरवी चटणी, तिखट, शेव आहे आपल्या सजावटीसाठी, कोथिंबीर वगैरे। तर आता आपण हा मसाला कसा तयार करायचा त्याच्या आता व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा। तर मंडळी गॅस चालू केला आहे, पॅन ठेवला आहे, पॅन थोडासा आपण गरम करून घेऊ। आणि मग आपला जे गॅस आहे हा मीडियमवरती ठेवायचा आहे, फास्टवरती ठेवायचा नाही, कारण हे मसाले मग आपले जळू शकतात आणि करपट लागू शकतात। तर आपला हा गॅस आपण थोडासा मीडियमवरती ठेवू आणि त्याच्यात सर्वात अगोदर आपण टाकू आपले हे धने, त्याच्यानंतर आपलं पुढचं हे 1 चमचा आपण घेतली ही आपली बडीशेप, पुढचं आहे आपलं हे जिरं, हे आपली काळी मिरी, लवंगा, ही दालचिनी। तर मंडळी हे जे आपलं हे सगळं जिन्नस आहे म्हणजे खडा मसाले आपले, हे थोडेसे आपण मस्तपैकी लाल होतोपर्यंत 5 ते 6 मिनटं मस्तपैकी थोडं त्याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे। हलवत नाही राहिलं तर जळायची भीती राहते, तर अधूनमधून थोडंसं त्याला हलवत राहायचं आहे। आणि गॅस शक्यतो आपला मीडियम फ्लेमवरतीच ठेवायचा आहे, म्हणजे मसाले आपले हे जळणार नाही। तर मंडळी एक 4 ते 5-6 मिनटं आपण मस्तपैकी भाजून घेतलेलं आहे, बघू शकताय थोडा कलर चेंज झालेला आहे सर्व याचा। तर आता आपण ह्याला काढून मिक्सरमध्ये हे करून घेऊ, बारीक करून घेऊ, म्हणजे मिक्सरमध्ये फिरवून घेऊ आपण त्याला। तर मस्तपैकी कलर चेंज झालेला आहे, आपण बघू शकता। थोडंसं आता याला थंड करू आपण आणि मग मिक्सरमध्ये फिरवून घेऊ त्याला आपण। तर मंडळी आपलं हे आपण जे भाजून घेतलेला मसाला आहे तो थंड झाला आहे, आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेतला आहे, त्याला आता आपण वाटून घेऊ। तर मंडळी हा मसाला म्हणजे आपलं जे हे आपण गरम केलेले सगळे जिन्नस ते आपण वाटून घेतलेत आणि तुम्ही बघू शकता अक्षरशः याचा स्मेल, वास इतका भारी येतो की म्हणजे तुम्हाला सांगू शकत नाही। तुम्ही नक्की हा मसाला ट्राय करून बघा आणि मग तुम्हाला हे लक्ष देऊ शकते की त्याचा वास किती छान येतो। नक्की ट्राय करून बघा।
आता त्याच्यात आपलं ॲड करू आपण ही आपली काश्मीरी बेडगी मिरची आणि चाट मसाला आणि याला परत एकदा फिरवून घेऊ। तर मंडळी अशा पद्धतीने आपला हा दाबेलीचा मसाला म्हणजे आपण घरगुती मसाला म्हणू शकतो आणि अगदी हा जर हवाबंद बर्नीत वगैरे किंवा कशात ठेवला आपण तर 1-2-3 महिने हमखास राहतो। नक्की ट्राय करून बघा आणि खूप छान वास तर खूप छान येतो, म्हणजे खूप घरगुती मसाला असल्यामुळे त्याची चव एक वेगळीच चव लागते। तर आता आपण आपल्या दाबेलीच्या स्टफिंगच्या रेसिपीला सुरुवात करू मंडळी। आपण गॅस चालू केला आहे आणि पॅन ठेवलं आहे मंडळी। एक ते दीड पळी आपलं तेल घेतलं आहे। तेल थोडंसं गरम झाल्यानंतर तर आपलं तेल गरम झाले, त्याच्यात आपले 2-2.5 म्हणजे 3-1 चमचे आपण हा मसाला टाकून घेऊ तेलामध्ये मस्तपैकी। तर आपण याला आपली गॅसची फ्लेम याला देखील आपण लोच ठेवलेली आहे। तर असं मस्तपैकी थोडा हलवून घेऊ, तेलामध्ये परतून घेऊ। म्हणजे अगदी जळ अशी भीती वाटत असेल थोडंसं आपण पाणी त्याच्यात ॲड करू, म्हणजे जळायची भीती राहणार नाही। तर मंडळी मसाला मस्तपैकी आपला आपण तेलामध्ये परतून घेतला। आता याच्यामध्ये आपण ॲड करू आपला हा स्मॅश केलेला बटाटा। बटाट्याचं प्रमाण आपलं अगदी 1 किलो आपण म्हणू शकतो तेवढं आपण घेतलेलं आहे आणि हे मस्तपैकी आता या मसाल्यामध्ये आपण मिक्स करून घेऊ, आपलं एकजीव करून घेऊ। नाही अगदी बटाटा असं वाटत असेल की खूपच घट्ट आहे तर थोडंसं त्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकतो आपण आणि परत ते थोडंसं हलवून घेऊ शकतो। आणि मंडळी थोडंसं आपलं चवीपुरतं याच्यामध्ये आपलं मीठ ॲड करतो, म्हणजे मीठ ॲड करायचं आहे। मंडळी आपलं बॅटर दाबेलीचं तयार केलं आहे आपण। आता आपण ह्याला स्प्रेड करून घेऊ। आपले हे पात्र आहे त्याच्यात आता काढून घेतो मस्तपैकी। तर मंडळी हे पात्रामध्ये आपलं जे आपलं याचं बॅटर आहे आपण ते सगळं काढून घेतलेलं आहे। आता आपण त्याला बाकी हे करून घेऊ, सजवून घेऊ, म्हणजे जे जे मटेरियल लागते त्याच्यावरती आपण टाकून घेऊ सगळं। तर मंडळी हा जो खोबऱ्याचा आपण किस केला आहे त्याला थोडासा असं आपण सर्वात आधी त्याच्यावरती पसरून घेऊ, टाकून घेऊ। तसेच पुढचे आपले डाळिंबाचे दाणे ते त्याच्यावरती आपण टाकून घेऊ। पुढचे आपले शेंगदाणे हे जे आपण तयार करून घेतलेत मसाला शेंगदाणे ते त्याच्यावरती टाकून घेऊ। तसंच पुढचं आपलं मस्तपैकी बारीक चिरलेली ही कोथिंबीर बारीक चिरून धुवून घेतलेली आहे ती देखील आपण याच्यावरती टाकून घेऊ। तर मंडळी अशा पद्धतीने आपलं दाबेलीचं जे हे बॅटर आहे हे तयार आहे आणि आता मेन प्रोसेस आपण पुढची तयार करू। आता आपले जे दाबेलीचे पाव आहे आणि आता आपण दाबेली तयार करताना तुम्हाला दाखवतो। नक्की व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच मंडळी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स करायला देखील विसरू नका। आता आपण पाव घेतलेत आपले दाबेलीचे मस्तपैकी। आता आपण दाबेली आपली तयार करून घेऊ। एक बाजूला आपली लावू तिला एक गोड चटणी आणि दुसऱ्या बाजूने आपण त्याला लावू आपली ही तिखट चटणी। त्याच्यात ॲड करू आपण आपला हा कांदा, आपले डाळिंबाचे दाणे, आपले शेंगदाणे आणि नक्कीच पुढची गोष्ट आपली आपण जे बटाट्याचं स्टफिंग केले तयार ते टाकू आणि अशा पद्धतीने मस्तपैकी आपण हे तयार करून घेतलेले आहे आपले आणि ह्याला मस्तपैकी आपण तव्यावरती ठेवून बटर टाकून भाजून घेऊ। आपल्याकडे बटर आहे आणि मस्तपैकी आता गॅस चालू करतो, तवा ठेवतो, तवा गरम होऊन देतो।
तर मंडळी आपला तवा गरम झाला आहे, आपण त्याच्यावरती ॲड करू आपलं हे बटर ॲड केल्यानंतर आपण जे आपले पावामध्ये स्टफिंग वगैरे भरलेली आहे त्याला मस्तपैकी तर मस्तपैकी याला आपण बटरमध्ये भाजून घेऊ या पावांना आणि आपली दाबेली खायला रेडी। तर कशी केली तर बघितले, जवळजवळ बऱ्याच जणांनी आपली ही रेसिपी ट्राय केलेलीच असणार आहे। तर आपण जशी बनवलेली आहे म्हणजे आपल्या घरगुती मसाले आपण स्वतः जे आपले घरातले मसाले आहेत दालचिनी वगैरे, जिरं वगैरे, बडीशेप, धने ह्याच्यामध्ये हे करून आपण तयार केलेली आहे। तर नक्की तुम्ही देखील हे मसाले घरी तयार करा हा मसाला आणि त्याच्यात हे करा, खूप छान लागते, खूप छान फ्लेवर येतो त्याचा, एक वेगळी खाण्याची मजा येते। नक्की तुम्ही ही दाबेली घरी करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका। दाबेली बनवा, कशी होते व्हिडिओला कमेंट्स करून सांगा आणि नवीन कोणी आपल्या व्हिडिओला बघत असेल तर नक्की त्यांना विनंती आहे की चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा। तर मंडळी नक्की या दाबेली खायला। जय हिंद, जय महाराष्ट्र। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, असेच नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ आपण घेऊन येत जाऊ। जय महाराष्ट्र मंडळी।